Audio Jungle. वेराग दिनांक 24/5/2025 रोजी बार्शी सोलापूर रोडवर पायी चालणाऱ्या व्यक्तीस चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान घाणेगाव तालुका बार्शी येथील एकाचा मृत्यू झाला आहे। हा अपघात शुक्रवारी रात्री 10चे सुमारास वेराग येथील हॉटेल निवारा समोर घडला होता। रियाज शालम पठाण वय 35 राहणार घाणेगाव तालुका बार्शी असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर संभाजी बाळू नेटके राहणार घाणेगाव असे अपघातातील जखमी व्यक्तीचे नाव आहे। सदर अपघाताबाबत मयताचा भाऊ आयाज शालम पठाण राहणार घाणेगाव याने वेराग पोलिसात फिर्यादी दिल्याने वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादीचा भाऊ आयाज वेल्डिंगचे काम करीत होता। तो साकत येथून कामावरून सायंकाळी गावात आला होता। गावांतील संभाजी याचे मोटार सायकलवरून वेराग येथे बाजार करून येतो असे सांगून दोघे गेले होते। रात्री 10चे सुमारास वेरागमधील भालशंकर मेंबर यांचेकडून फोनवर रियाज व संभाजी यांचा हॉटेल निवारा समोरील रोडवरून पायी चालत जात असताना चारचाकी गाडीने मागून उडविल्याने त्यांचा अपघात झाला आहे अशी माहिती मिळताच कुटुंबातील लोक तात्काळ सदर ठिकाणी आले असता धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाची नंबर प्लेट MH48S8974 त्या ठिकाणी रोडचे बाजूला पडलेले लोकांनी सांगितले। त्यानंतर भाऊ रियाज व संभाजी यास वेराग येथील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते, परंतु जास्त मार लागल्याने दोघांना जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे उपचारास दाखल करण्यात आले। मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान रियाज पठाण याचा मृत्यू झाला आहे। बाळू नेटके हा गंभीर जखमी असून त्याचेवर उपचार सुरू आहेत। सदर चारचाकी वाहन चालकाविरुद्ध मयताच्या भावाने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे।